आपल्या तोंडामध्ये करोडो बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया दातांच्या मध्ये, हिरड्यामध्ये, जिभेवर, जिभेच्या मागच्या बाजूला किंवा जिभेच्या खालच्या बाजूवर असतात, जे डोळ्यांना दिसत नाहीत. आणि हेच बॅक्टेरिया आपण खाल्लेल्या अन्नाचे सूक्ष्म कणाचं विघटन करत असतात आणि यापासून सल्फर कंपाऊंड तयार होतो. आणि याच सल्फर कंपाऊंडमुळे तोंडाचा वास येत असतो. बरेच जण असं म्हणत असतात की आम्ही ब्रश तर करतो पण तरी पण आमच्या तोंडाचा वास येतो. याचं कारणच म्हणजे तुम्ही फक्त दात घासताय, जीभ स्वच्छ करत नाहीत किंवा जिभेच्या मागचा भाग स्वच्छ करत नाहीत आणि म्हणूनच तोंडाचा वास येत राहतो. कारण बरेचसे बॅक्टेरिया जिभेवरच असतात. जर तुम्ही जीभ स्वच्छ करत नसाल तर यामुळे तोंडाचा वास येऊ शकतो. जर तुमच्या पण तोंडाचा वास येत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तोंडाचा वास नक्की काय येतो, त्याची काय कारणे आहेत आणि एक घरगुती बनवणारं औषध किंवा माउथ वॉश सांगणार आहे, ज्याने गुळण्या केल्यानंतर तुमच्या तोंडाचा वास इन्स्टंटली कमी होऊ शकतो. तसेच काही इतरही उपाय सांगणार आहे. म्हणून जर खरंच तुम्हाला तुमच्या तोंडाची दुर्गंधी घालवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण, तुम्ही बघताय आरोग्य चर्चा. सगळ्यात अगोदर बघूया तोंडाचा नक्की वास काय येतो. आपण जे अन्न खातो त्याचे सूक्ष्म कण तोंडामध्ये अडकून राहतात. बऱ्याचशा वेळेस दातामध्ये अडकून राहतात किंवा जिभेवरही काही अन्नाचे कण चिटकून राहू शकतात, अगदी सूक्ष्म. त्यावर बॅक्टेरिया अटॅक करतात, त्यापासून ऍसिड किंवा सल्फर कंपाऊंड तयार करतात आणि हेच सल्फर कंपाऊंड बोलताना वगैरे आपल्या श्वासातून बाहेर पडत असतं आणि यामुळेच तोंडाचा वास येत असतो. तर याची काही प्रमुख कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण आहे व्यवस्थितपणे दात न घासणे. 2 वेळेस दात घासायला पाहिजे हे तर सगळ्यांना माहिती आहे, परंतु 90% लोक आजही 2 वेळेस ब्रश करत नाहीत. माहिती असून उपयोग नाही. जर तुम्ही 2 वेळेस दात घासतच नसाल तर यामुळे तोंडाचा वास येऊ शकतो. बरेच जण असं सांगत असतात की आम्ही तर 2 वेळेस ब्रश करतो तरी पण आमच्या तोंडाचा वास येतो. याचं कारण असू शकतं की तुम्ही दात तर घासताय परंतु जीभ स्वच्छ करत नाहीत आणि बऱ्यापैकी तोंडातील बॅक्टेरिया हे जिभेवरच असतात. जर तुम्ही जीभ स्वच्छ करत नसाल तर यामुळे तोंडाचा वास येऊ शकतो. जीभ स्वच्छ करण्यासाठी टंग क्लीनरचा उपयोग करू शकता आणि एकदा जीभ स्वच्छ केल्यानंतर ते क्लीनर आपण धुवून ठेवायला पाहिजे आणि ज्या प्रकारे ब्रशचा उपयोग करतो अगदी त्याच प्रकारे दात घासून झाल्यानंतर जीभ स्वच्छ सुद्धा करायला पाहिजे. जर ह्या 2 सवयी तुम्ही केल्या तर बऱ्यापैकी तोंडाचा वास कमी होऊ शकतो. तिसरं कारण आहे दातांना कीड लागलेली असेल. जर एखाद्या दाताला कीड लागलेली असेल किंवा 2 दाताच्या मध्ये जर कीड असेल तर यामध्ये बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतात आणि ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढतात ते सिल्वर कंपाऊंड रिलीज करतात आणि यापासूनच तोंडाचा वास येऊ शकतो. म्हणून जर दाताला कीड लागलेली असेल तर वेळेवरच त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं असतं. 4 नंबरचं कारण आहे हिरड्यांचा आजार असणे. जर हिरड्यामधून रक्त येत असेल, हिरड्यांना सूज येत असेल, हिरड्यांची झीज होत असेल, अशा प्रकारचा जर हिरड्यांना आजार असेल तर यामुळे सुद्धा तोंडाचा वास येऊ शकतो. जर तुमच्या हिरड्यामधून रक्त येत असेल, हिरड्यांना सूज येत असेल, यावर जर घरगुती उपाय बघायचे असेल तर कॉमेंट करून सांगा, मी त्यावर पुढचा व्हिडिओ नक्कीच बनवेल. त्यानंतरचं पुढचं कारण आहे काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर, जसं कांदा, लसूण अशा प्रकारचे जर पदार्थ खाल्ले तर काही वेळापुरता तोंडाचा वास येऊ शकतो, परंतु हे टेम्पररी कारण आहे, हे परमनंट कारण नाही. अर्धा 1 तास वास येईल, त्यानंतर हा वास निघून जातो. म्हणजे थोडक्यात याबद्दल जास्त चर्चा करण्याची गरज नाही, कारण हा टेम्पररी वास असतो. त्यानंतरचं पुढचं कारण आहे धूम्रपान करणे किंवा ड्रिंकिंग करणे. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर यामुळे तोंड कोरडं पडत असतं आणि तोंड कोरडं पडल्यावर तोंडाचा खूप जास्त वास येऊ शकतो. कारण तोंड कोरडं पडल्यावर तोंडातली लाळ कमी झालेली असते आणि लाळ कमी झाल्यावर बॅक्टेरियाचं प्रमाण वाढत असतं आणि याच कारणामुळे सकाळी उठल्यावर तोंडाचा जास्त वास येतो. कारण रात्रभर आपण काहीच खाल्लेलं पिल्लेलं नसतं, त्यामुळे तोंड कोरडं पडतं आणि तोंड कोरडं पडलं की सकाळी सकाळी उठल्या उठल्या जास्त वास येत असतो. तर जवळपास याच प्रमुख कारणामुळे तोंडाचा वास येत असतो. जर तुम्हाला पण वाटत असेल तोंडाचा वास येऊ नये तर सगळ्यात पहिली हीच गोष्ट करायची आहे की ज्या कारणामुळे तोंडाचा वास येऊ शकतो ते कारण दूर करायचं आहे. जसं तुम्ही 2 वेळेस दात घासता पण जीभ स्वच्छ करत नाही तर जीभ स्वच्छ करायला सुरुवात करायची आहे. जर तुमच्या दातांना कॅव्हिटीज लागलेली आहे तर त्याची ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. जर हिरड्यांचा आजार असेल तर त्याची पण ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. म्हणजेच ज्या कारणामुळे वास येतोय ते कारणच दूर केलं तर वास येणार नाही, एवढं साधं सिंपल लॉजिक आहे. परंतु हे सगळं करूनही जर तोंडाचा वास येत असेल तर अशा वेळेस आपल्याला काही विशिष्ट घरगुती उपाय करायला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये मी जे औषध किंवा जे माउथ वॉश सांगणार आहे त्याचा जर उपयोग केला तर पूर्ण तोंडाचा वास निघून जाऊ शकतो आणि परमनंट हे क्युअर आहे. जर तुम्ही कंटिन्यू त्याचा उपयोग केला तर तोंडाचा वास येणारच नाही. त्या अगोदर छोट्या छोट्या टिप्स सांगतो. जेवण झाल्यानंतर आपल्याला सोप थोडीफार प्रमाणात खायला पाहिजे. ही पूर्वीपासून सवय याच कारणासाठी आलेली आहे की सोपमध्ये माउथ फ्रेशनिंग एजंट असतात आणि त्यामुळे तोंडाचा वास कमी होण्यास मदत मिळते आणि काही वेळ आपल्याला फ्रेश वाटत असतं.
यामुळे जेवण झाल्यानंतर थोडीशी सॉफ्ट खायला पाहिजे. 2 नंबरची गोष्ट आहे, जेवण केल्याबरोबर साध्या पाण्यानं चूळ भरून घ्यायला पाहिजे. तुम्ही जेवण केल्या लगेच चूळ भरून घेतली तर तोंडामध्ये किंवा दातामध्ये काहीच अडकून राहणार नाही. जर काही अडकूनच राहिलं नाही तर वास येण्याचं प्रमाण ऑटोमॅटिकली खूप कमी होतं. तिसरी गोष्ट आहे, भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. जर तोंड कोरडं पडत असेल तर यामुळेच जास्त तोंडाचा वास येत असतो. जर तुम्ही व्यवस्थितपणे भरपूर पाणी पिलं तर तोंडाचा वास कमी होतो. तर ह्या काही गोष्टीची सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे जेणेकरून तोंडाचा वास कमी होईल. हे सगळं करून पण जर तोंडाचा वास जात नसेल तर अशा वेळेस तुम्हाला हे माउथवॉश घरच्या घरी तयार करून याने गुळण्या करायच्या आहेत. यासाठी आपल्याला गरज पडणार आहे पुदिन्याच्या 5 ते 6 पानाची, त्यानंतर मीठ लागणार आहे. बस या 2च गोष्टीपासून आपल्याला एक माउथवॉश बनवायचा आहे आणि त्याने जर गुळण्या केल्या तर तोंडाचा वास कमी होतो. हा माउथवॉश कसा बनवणार तुम्ही? 5 ते 6 पुदिन्याची फ्रेश पानं घ्यायची आहेत आणि त्यांना उकळून घ्यायचं आहे. तर साधारणपणे 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे उकळून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे. नंतर व्यवस्थितपणे गाळून घ्यायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला गुळण्या करायच्या आहेत. हा झाला तुम्ही घरी बनवलेला एक प्रकारचा माउथवॉश. जर या पाण्याने तुम्ही गुळण्या केल्या तर तुमच्या तोंडाची दुर्गंध 100% कमी होते, कारण यामध्ये अँटीमायक्रोबियल, अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया मारण्याचं काम केलं जातं. ज्या ठिकाणी ब्रश पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी हे माउथवॉश पोहोचत असतं, कारण हे पाणी तोंडामध्ये चारी बाजूने आपण फिरवत असतो तेव्हा ती दोन दाताच्या मधून, हिरड्यामध्ये, तसंच जिभेच्या मागच्या बाजूला, जिभेच्या खालच्या बाजूला हे पाणी फिरल्यामुळे सगळ्या बाजूचे बॅक्टेरिया मरून जातात आणि यामुळे तोंडाचा वास ऑटोमॅटिकली कमी होतो. म्हणजेच ज्या ठिकाणी ब्रश पोहोचत नाही त्या ठिकाणी हे माउथवॉश पोहोचत असतं. जर तुम्हाला परमनंटली तोंडाचा वास घालायचा असेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळेस या माउथवॉशनं गुळण्या करायला पाहिजे. तुमच्या तोंडाचा वास नक्कीच कमी होऊन जाईल. 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल.